तुम्ही जमीन खरेदी करण्याचे ठरवलेले आहे, परंतु जमीन खरेदी करण्यापूर्वी त्या जमिनी संदर्भातील कायदेशीर बाबी काय आहेत किंवा काय आवश्यकता असते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जर ह्या बाबी आपल्याला माहिती नसतील तर आपण भविष्यामध्ये अडचणीत येऊ शकतो, ही बाब लक्षात घ्या. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जमीन खरेदी करत आहात, ज्याच्याकडनं तुम्ही जमीन खरेदी करत आहात त्याला ती जमीन विकण्याचा अधिकार आहे का व त्याचं नाव तसं सातबाऱ्यामध्ये आहे का हे बघणं गरजेचं आहे. तसेच जी जमीन तुम्ही विकत घेत आहात त्या जमिनीच्या चतुर्सीमा किंवा त्या जमिनी संदर्भात मोजणी झालेली आहे का आणि त्या मोजणीनुसार चतुर्सीमा योग्य आहेत का, कोणाच्या काही हरकती आहेत का हे देखील बघणं आवश्यक आहे. तसेच त्या जमिनी संदर्भात इतर हक्कामध्ये कोणाचे काही बोजे दिसत आहेत का हेही बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही जी जमीन खरेदी करत आहात तर तुम्ही शेतकरी आहात का, तरच तुम्हाला जमीन खरेदी करता येते, ही बाब लक्षात घ्या. त्याचप्रमाणे ती जमीन कोणत्या वर्गातील आहे, म्हणजेच वर्ग 1 आहे, वर्ग 2 आहे, तसेच ती जमीन शासनाने आरक्षण केलेली आहे का किंवा त्याच्यावर काही आरक्षण टाकलेले आहे का, तसेच त्या जमिनीचा झोन काय आहे हेही बघणं आवश्यक आहे. आणि ती जमीन तुम्ही कोणत्या कारणासाठी घेत आहात आणि त्या कारणाची पूर्तता होऊ शकते का, या बाबी आवश्यक असतात. त्याचप्रमाणे सरकारच्या मालकीची जी जमीन आहे ती शेतकऱ्याला किंवा खरेदी घेणाऱ्याला विकता येत नाही आणि खरेदी घेताही येत नाही, ही बाब लक्षात घ्या. म्हणूनच मित्रांनो, शेतजमीन खरेदी करताना कायदेशीर बाबींची जाणीव असणं तितकंच महत्त्वाचं आहे. शेतजमिनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आणि काळजीपूर्वक प्रक्रिया ही पार पाडावी लागत असते आणि जर छोटीशी चूक केल्यास अनेक कायदेशीर अडचणी येथे येऊ शकतात, ही बाब लक्षात घ्या.